खोपोली नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 6 चे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल गायकवाड यांनी देखील आपल्या कामाला सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये असणाऱ्या एका परिसरात गेले कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता। मात्र याकडे खोपोली नगर परिषद प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होतं। या साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जावी, तसेच सदरचा कचरा हा नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतो या भावनेतून नुकतेच प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले राहुल गायकवाड यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता संबंधित यंत्रणेला सूचना केल्या आहेत। ज्या ठिकाणी कचरा साचला होता त्या ठिकाणी स्वच्छता करत राहुल गायकवाड यांनी नागरिकांना देखील इतरत्र कचरा न टाकण्याचं आवाहन केलं आहे। नमस्कार, मी राहुल यशवंत गायकवाड प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष नगरसेवक निवडून आलेलो आहे। प्रभागातील नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, एक अपक्ष उमेदवारावर जो विश्वास दाखवला आहे, त्याच्यानंतर आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला सर्टिफिकेट भेटलं का तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक झालेला आहात। तर बोला नगरसेवक झालं तर आपण आपल्या कामाची सुरुवात करावी। सुरुवात कुठून करावी तर बोला स्वच्छतेने करावी। मागच्या 4 दिवसापासून आम्ही आमच्या प्रभागातून कमसे कम 7 ते 8 टन कचरा काढलेला आहे मी। आणि आता तुम्ही ज्या परिसरात उभे आहात तो बाजारपेठेच्या लगत मागचा परिसर आहे, RD नगरला लागून आणि चंद्रविलास मंगल कार्यालयाच्या मागचा। इथे तुम्ही बघा, इथे कमसे कम 2 ते 3 टन कचरा आहे, तो गेले 7-8 महिने 10 वर्षभर मला वाटतं यांनी कोणी लक्ष दिलेलं नाही। इथं वर्षानुवर्ष कचरा पडत राहिला, कोण उचलायला येत नाही आहे। काल मी मिटिंग घेतली, आमचे ठेकेदार आहेत नगरपालिकेचे आणि नगरपालिकेचे कर्मचारी आणि इथल्या प्रभाग क्रमांक 6चे मुकादम, त्यांना सरळ इशारा दिला का तुम्ही 3 दिवसामध्ये मला कचरा मोकळा करून द्यायचा। त्यांनी आज सकाळी सगळे त्यांचे कर्मचारी त्यांनी लावलेले आहेत। मला त्यांनी शब्द दिलेला आहे का त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण कचरा इथून गायब झालेला दिसेल आणि हा संपूर्ण पटांगण मोकळा होऊन जाईल। मला या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक विनंती करायची आहे, हा तुमचा परिसर आहे, हा आपला परिसर आहे, हा स्वच्छ राहायला पाहिजे। घंटागाडी फिरत आहे, गाडी ज्या टायमाला येते त्या गाडीमध्ये कचरा टाका तुम्ही सगळ्यांनी। बघा, आम्ही तुमचा परिसर स्वच्छ करून देत आहोत, म्हणून आम्ही का रोज स्वच्छ करायला यायचं का? तर तशी व्यवस्था तो आपल्याकडे आहे का? तेवढे कामगार आपल्याकडे आहेत का? तर आपण नागरिकांनी सतर्क झालं पाहिजे। कचरा हा घंटागाडीमध्ये टाकला पाहिजे, ओला सुका वेगळा करून टाकला पाहिजे। आणि आता आम्ही कचरा साफ करतो, परिसर साफ करतो आहे, परंतु जर परत इथं कचरा टाकण्यात आला तर नागरिकांना आम्ही पहिले नोटीस देऊ नगरपालिकेच्या वतीने। आणि तरी पण नागरिकांनी त्यातले काही नागरिक ऐकत नसतील तर आम्ही नगरपालिकेला विनंती करणार आहोत का जो नागरिक रस्त्यावर कचरा टाकायचा आहे त्याच्यावर फाईन मारा आणि त्यांच्याकडं दंड वसूल करा। कारण की स्वच्छता ही माझ्या प्रभागात राहिली पाहिजे, हे आमचं पहिलं प्राधान्य आहे। पहिले स्वच्छता, मग विकास, मग बाकीचे सगळं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।